हाय स्टुडंट्स, वेलकम टू एन्जॉय सायन्स. हे आपलं यूट्यूब चॅनल आहे. यामध्ये आपण केमिस्ट्रीसाठी बरेचसे बेसिक व्हिडिओज टाकत असतो, ज्याच्यामध्ये 11वी 12वी यांच्याशी रिलेटेड केमिस्ट्रीचे बरेचसे व्हिडिओज तुम्हाला मिळतील. आज आपण बोर्ड एक्झामसाठी प्रिपरेशनसाठी एकत्र आलेलो आहोत की आता बोर्ड एक्झाम्स तुमचे सुरू झालेत. आता केमिस्ट्रीचा अभ्यासाची सुरुवात करायची तर कुठून करणार, कशा पद्धतीने करणार, आपल्याला केमिस्ट्रीमध्ये क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कसा असतो, किती वेटेजला, कुठलं चॅप्टर किती वेटेजला आहे हे आपल्याला बघायचं आहे. आणि जसं आता तुमच्याकडे बघा, सर्वांकडे स्मार्ट मोबाईल आहे. त्या स्मार्ट मोबाईलनेच तुम्ही मला बघताय, स्मार्ट वॉचेस आहेत, सर्व गोष्टी आता स्मार्ट तुमच्याकडे आहेत. तर तुमच्या नोट्स सुद्धा स्मार्ट असाव्यात. यासाठी आपण नवनीत पब्लिकेशनचे हे जे काही पेपर सोल्युशनच्या सिरीज आहेत त्या मार्केटमध्ये ज्या आलेल्या आहेत त्या तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. हे आहेत बोर्ड पेपर्स स्मार्ट सोल्युशन्स. तर या स्मार्ट सोल्युशन्समध्ये तुम्हाला केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स आहे, फिजिक्स आहे, इंग्लिश आहे, असे तुम्हाला मागच्या 5 वर्षाच्या बोर्ड क्वेश्चन पेपर्स जे आहेत त्यांचं सोल्युशन तुम्हाला याच्यात मिळून जाईल की प्रत्येक प्रश्न जो आहे तो कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा, त्याला किती वेटेज दिलं पाहिजे, किती रायटिंग केलं पाहिजे, हे तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. तर मग याचा तुम्ही फायदा घ्या आणि सर्वांनी हे जे काही स्मार्ट सोल्युशन्स आहेत ते परचेस करू शकतात. तुम्ही तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत. ओके, तर याच्यामध्ये 10वी आणि 12वी दोघांची सोल्युशन्स तुम्हाला इथे मिळू शकतात. हे काही सॅम्पल आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर आणि आन्सर दिसत आहे. या स्मार्ट सोल्युशनचा वापर तुम्हाला आता तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला लावतील. तर त्या 5 क्वेश्चन पेपरच्या सोल्युशनसाठी तुम्हाला क्वेश्चन पेपर शोधणं, त्यांचं सोल्युशन शोधणं, याच्यात टाइम वेस्ट होईल. त्यापेक्षा मार्केटमध्ये अवेलेबल असणारे हे जे पब्लिकेशन्स आहेत, नवनीत पब्लिकेशन आहे, त्याचं तुम्ही ह्या ज्या स्मार्ट सोल्युशन्समध्ये असणाऱ्या ज्या 5 क्वेश्चन पेपर्स आहेत तुम्हाला मिळून जातील आणि तुम्ही त्यांचं सोल्युशन्स बघू शकतात, लिहू शकतात. बरं, चला मग आता आपण आपल्या पीपीटीकडे जाऊया. ओके, चला तर मग आता आपण आपल्या पीपीटीकडे आलेलो आहोत. तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. HSC बोर्ड साठी केमिस्ट्रीचा स्टडी कसा करणार, तर हे आज आपण डिस्कस करत आहोत. तर केमिस्ट्रीमध्ये तुमची जी क्वेश्चन पेपर असणार आहे ती 70 मार्क्सची असते फॉर 3 hours. त्यामध्ये सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी असे 4 सेक्शन असतात. त्यापैकी सेक्शन फर्स्ट जो आहे तो सर्व कंपल्सरी असतो. त्याच्यामध्ये कुठलाच क्वेश्चन ऑर नसतो. ज्याच्यामध्ये 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात फॉर 1 मार्क ईच. आणि सेकंड क्वेश्चन जो असतो 8 व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप जे क्वेश्चन्स असतात ते असतात, हा कंपल्सरी असतो. सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी मध्ये बरेचसे क्वेश्चन्स ऑर असतात. जसं 3 पासून 14 पर्यंत असे 12 क्वेश्चन येतात शॉर्ट मध्ये. त्याच्यापैकी तुम्हाला फक्त 8च अटेम्प्ट करायचे असतात. जसं मी आता सांगितलं, इथले ऑल क्वेश्चन्स काय कंपल्सरी आहे. पहिला 10 मार्क्स साठी, दुसरा 8 मार्क्स साठी. त्याच्यानंतर हा अटेम्प्ट फक्त 8 करणार 16 मार्क्स साठी, म्हणजे प्रत्येकाला 2 मार्क्स. याच्यात पण अटेम्प्ट 8च करायचे 12 पैकी. हा 24 मार्क्स, म्हणजे ईच कॅरीज 3 मार्क्स. याच्यात अटेम्प्ट एनी 3 लास्ट मध्ये. बरं, 5 क्वेश्चन दिलेले असतात, त्याच्यापैकी कुठली 3 अटेम्प्ट करा फॉर 12 मार्क्स, म्हणजे ईच कॅरीज 4 मार्क्स. तर असा आपला हा पूर्ण केमिस्ट्रीचा जो क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे तो असा असतो. आता आपण पुढे बघूया की चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन कसं आहे. जसं फिजिकल केमिस्ट्री सर्वात जास्त वेटेज बघा फिजिकल केमिस्ट्रीला. 2 नंबर जे आहे ते ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि ॲप्लाइड थोडंफार असतं. बरं, तर या पद्धतीने आपले सेक्शन्स आहेत. आज आपण फक्त ऑर्गॅनिक विषयी डिस्कस करणार आहोत. ऑर्गॅनिकचे जे 4 चॅप्टर्स आहेत त्याच्याविषयी डिस्कस करणार आहोत. तुमचा जर रिस्पॉन्स चांगला असेल तर पुढे आपण फिजिकल केमिस्ट्री,
इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, अप्लाइड केमिस्ट्री याच्यावरती सुद्धा डिस्कस करू. जर तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या बरोबर जर हे बाकीचे पण जर इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. म्हणजेच मला जर याचा चांगला रिस्पॉन्स आला तर मी तुम्हाला लगेच पुढचे फिजिकल आणि इनऑर्गॅनिक यांचे सुद्धा व्हिडिओज लवकरच अपलोड करेल. आता इम्पॉर्टंट टॉपिक्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सर्वात पहिले अभ्यास करताना हे 7 पॉइंट्स आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे केले आहेत का हे कन्फर्म करा. त्याच्यामध्ये जेवढे आपले चॅप्टर्स आहेत त्यांच्यात डेफिनेशन्स येतात, क्लासिफिकेशन्स, नॉमेनक्लेचर, प्रिपरेशन रिॲक्शन्स, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज आणि त्यांची युजेस हे इन्व्हॉल्व झालेले आहेत. ते आपले झालेले आहेत का ते सर्व बघा सर्व चॅप्टर्स मध्ये. बरं, आणि ऑर्गॅनिकचा स्टडी करत आहात आणि रिॲक्शन्स येणार नाही असं तर होणार नाही. मग आपल्याकडे काही नेम रिॲक्शन्स आहेत. तर मग पहिल्या चॅप्टर मध्ये आपण शिकतो सँडमेयर्स रिॲक्शन. बरं, मग अभ्यास करताना शेवटी ज्यावेळेस तुमचा ऑर्गॅनिकचा स्टडी होईल त्यावेळेस बघून घ्यायचं मी ह्या सर्व नेम रिॲक्शन स्टडी केल्या आहेत का. कारण की बोर्ड एक्झामला, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला तुम्हाला ह्या नेम रिॲक्शन्स विचारतात. मग सँडमेयर्स रिॲक्शन असेल, फिनकेल्स्टन्स रिॲक्शन असेल, स्वॉर्ट्स रिॲक्शन, वर्ड्स रिॲक्शन, फिटिग रिॲक्शन, वर्ड्स फिटिग रिॲक्शन, रिमर-टीमन रिॲक्शन, कोल्ब्स सिंथेसिस किंवा कोल्ब्स रिॲक्शन, विल्यमसन सिंथेसिस, रोझेनमन रिॲक्शन किंवा रोझेनमन रिडक्शन रिॲक्शन, स्टीफन्स रिॲक्शन, फ्रिडेल-क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन, फ्रिडेल-क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन, गॅटमन-कोच रिॲक्शन, इटार्ड रिॲक्शन, अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. ही तर अशी आहे की जवळजवळ सर्वच फंक्शनल ग्रुप्स मध्ये येतात. क्रॉस अल्डोल पण ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन आहे. बरं, त्याच्यामध्ये अल्डोल कंडेन्सेशन जी रिॲक्शन आहे ती अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मध्ये येते. बरं, विथ अल्फा हायड्रोजन. पुढे आपण शिकणारच आहोत ते कॅनिझरोज रिॲक्शन, क्रॉस कॅनिझरोज रिॲक्शन, क्लेमेन्सन रिडक्शन, ओम-कृष्ण रिडक्शन, सफेनिफिकेशन, हिस्टेरिफिकेशन, हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन रिॲक्शन, कार्बिलामाइन रिॲक्शन, गॅब्रिएल थॅलेमाइड सिंथेसिस, मेंडियस रिडक्शन रिॲक्शन, हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन रिॲक्शन, हॉफमन एलिमिनेशन रिॲक्शन, हॅलोफॉर्म रिॲक्शन आणि कपलिंग रिॲक्शन. ते एवढ्या जवळजवळ 31 आपल्या नेम रिॲक्शन्स आहेत ज्या आपण स्टडी करणार. आणि अभ्यास करताना या सर्व नेम रिॲक्शन झालेल्या आहेत का हे कन्फर्म करा. कारण की यांच्यापैकी तुम्हाला 2 ते 3 नेम रिॲक्शन्स डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली क्वेश्चन पेपर मध्ये 100% असतातच. त्यामुळे नेम रिॲक्शनचा स्टडी व्यवस्थित करणार. त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज अँड युजेस. सर्व जेवढे पण चॅप्टर्स आहे आपले त्याच्यातले जे फंक्शनल ग्रुप्स आहेत जसं अल्किल हॅलाइड आहे, अल्कोहोल आहे, फेनॉल, इथर, अल्डिहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड्स, अमाइन्स यांचे सर्वांचे फंक्शनल ग्रुप्स जे पण आहेत आपल्याला स्टडीसाठी ते यांच्या सर्वांच्या फिजिकल प्रॉपर्टीज, त्यांचे युजेस हे करणार. काही काही स्पेसिफिक असतात जसं इथिल अल्कोहोलचा यूज, मिथिल अल्कोहोलचा यूज, बरं, फॉर्मल्डिहाइडचा यूज, ॲसिटोनचा यूज, फॉर्मिक ॲसिडचा यूज. तर ते पर्टिक्युलरली तुम्ही करायचं. अल्किल हॅलाइड मध्ये सुद्धा की क्लोरोफॉर्मचा यूज असेल, आयोडोफॉर्मचा यूज असेल, फ्रिऑन. बरं, ते त्या पद्धतीने त्याचे जर अल्किल हॅलाइड मध्ये हार्मफुल इफेक्ट सुद्धा आहेत युजेस बरोबर, त्यामुळे ते पण करणार.
डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ. अगेन या सर्वांचे अल्किल हॅलाइड. मग अल्किल हॅलाइड मध्ये आपण क्लासिफिकेशन केले बघा मुलांना. मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, पॉलिहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. अगेन मोनोहॅलोजनचं प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, अलायलिक, विनिलिक, बेन्झिलिक. बरं, तर ते जे आहेत ते करणार क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर अल्कोहोल्स मध्ये पुन्हा तेच आहे, मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल या पद्धतीने. पुन्हा मोनोहायड्रिकचं प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, अलायलिक, विनिलिक, बेन्झिलिक, तेच पुन्हा क्लासिफिकेशन. फेनॉल्स मध्ये काय मोनोहायड्रिक फेनॉल, डायहायड्रिक फेनॉल आणि ट्रायहायड्रिक फेनॉल, याच्यात जास्त काही क्लासिफिकेशन येत नाही. इथर मध्ये सिमेट्रिकल इथर, अनसिमेट्रिकल इथर. अल्डिहाइड्स मध्ये ॲलिफॅटिक अल्डिहाइड, ॲरोमॅटिक अल्डिहाइड. कीटोन्स ॲरोमॅटिक कीटोन, ॲलिफॅटिक कीटोन. याच्यात अजून इथर सारखंच क्लासिफिकेशन असतं, ते म्हणजे सिमेट्रिक कीटोन्स आणि अनसिमेट्रिक कीटोन्स. कार्बोक्सिलिक ऍसिड, ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड, ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि यांच्यामध्ये सुद्धा कधी कधी डाय कार्बोक्सिलिक ऍसिड, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड असंही क्लासिफिकेशन होऊ शकतं की कार्बोक्सिलची संख्या किती त्यानुसार. आणि अमाइन्स, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन्स, ते ह्या पद्धतीने. ते क्लासिफिकेशन्स असेल, डेफिनेशन्स असतील, त्याही व्यवस्थित लर्न करणार. सर्वात महत्वाचा पॉइंट ज्याच्यावरती मी तुम्हाला खूप जास्त वेळेस बोललेलो आहे, डिस्कस केलेलं आहे, ते म्हणजे कॉमन नेम, ट्रॅव्हल नेम किंवा IUPAC नेम. मग अल्किल हॅलाइड्स मध्ये त्यांची कॉमन नेम्स असतील, IUPAC नेम्स असतील, अरिल हॅलाइडची असतील ती करणार. अल्कोहोल मध्ये तर अजून एक एक्स्ट्रा असतं की कॉमन नेम असतं, IUPAC नेम असतं, कार्बिनॉल सिस्टीम असते. फेनॉल मध्ये सुद्धा तुम्हाला कॉमन नेम, IUPAC नेम दिसतील. याच्यातली जी कॉमन नेम्स आहेत ती खूप जास्त म्हणजे वेगळी वाटतात आपल्याला, त्यामुळे ती व्यवस्थित रीड करा, कारण की ती कॉमन नेम लक्षात राहत नाही बऱ्याच जणांना. कारण त्यांची नावामध्ये असं कॅटॅकॉल, फ्लिरोग्लिसनॉल, पायरोगेलॉल अशी नावं असतात. त्याच्यामुळे कॉमन नेम्स त्यांची खूप जास्त लक्षात ठेवा. इथर्स आहे त्यांची कॉमन नेम, IUPAC नेम. अल्डिहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड्स अँड अमाइन्स यांची कॉमन नेम्स आणि IUPAC नेम्स लक्षात ठेवायची आहेत. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स, याच्यामध्ये हॅलोअरिन्स मध्ये जेवढे पण ॲरोमॅटिक रिंग्स असतील ना त्यांच्यामध्ये मग हॅलोअरिन्स आहे, फेनॉल आहे, ॲनिसोल म्हणजे इथर असतो, ॲरोमॅटिक इथर असतो. बेन्झल्डिहाइड हा ॲरोमॅटिक अल्डिहाइड आहे. ॲसिटोफेनॉन एक ॲरोमॅटिक कीटोन आहे. बेन्झोइक ऍसिड, बरं, तर हा एक ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. ॲनिलीन एक ॲरोमॅटिक अमाइन आहे. त्यांचा आपल्याला स्टडी करायचा असतो. त्याच्यामध्ये नायट्रेशन, सल्फोनेशन, हॅलोजनेशन, फ्रिडेल-क्राफ्ट अल्कायलेशन, फ्रिडेल-क्राफ्ट असायलेशन अशा रिॲक्शन्स इन्व्हॉल्ड होतात. काहींमध्ये यांच्यातलं नायट्रेशन होणार नाही, काहीमध्ये सल्फोनेशन होणार नाही, काहीमध्ये हॅलोजनेशन होणार नाही. मग तो स्टडी नुसार आपल्याला बघायचं की फेनॉलमध्ये कोणत्या कोणत्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहेत त्याचा अभ्यास केला आहे का मी. हॅलोअरिन्स मध्ये कुठल्या कुठल्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आल्या आहेत, इथर्स मध्ये, ॲनिसोल मध्ये कुठल्या आल्या आहेत, अल्डिहाइड्स, कीटोन्स मध्ये कुठल्या आल्या आहेत, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कोणत्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आल्या आहेत, कोणती होत नाही ते पण लक्षात ठेवा, काही तोही प्रश्न विचारतात. बरं, की ॲनिसोल सल्फोनेशन देत नाही, का देत नाही, कारण की इथर डिझॉल्व्ह होऊन जातात H2SO4 बरोबर आणि त्याच्यामुळे तो ती रिॲक्शन देत नाही असं आपण बघितलेलं आहे. केमिकल डिस्टिंग्विश टेस्ट वरती पण प्रश्न विचारला गेलेला आहे की
प्रोपॅनॉल आणि प्रोपॅनॉन म्हणजे अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये काय डिस्टिंग्विश आहे ते केमिकली सांगा. असं नाही की हा फंक्शन ग्रुप अल्डिहाइड आहे हा कीटोन आहे, याच्यात H प्रेझेंट असतो, याच्यात C डबल बॉन्ड प्रेझेंट असतो, हे नाही. केमिकल टेस्ट बरं. मग ते त्याच्यामध्ये तुम्हाला टोलन्स टेस्ट आहेत, स्किप्स रिएजंट टेस्ट आहे, सोडियम नायट्रोप्रोसाइड टेस्ट आहेत, अशा व्हेरियस टेस्ट तुम्हाला इथे द्यावे लागतात. अल्कोहोल आणि फेनॉल, इथेनॉल एक अल्कोहोल आहे, अल्कोहोल आणि फेनॉल मध्ये सुद्धा केमिकल टेस्ट आहेत, हे आपण शिकलो आहोत. जसं न्यूट्रल FeCl3 ची टेस्ट आहे, सोडियमची टेस्ट असते. बरं, त्यांच्यापैकी कोण देतो कोण नाही देत. इथेन अमाइन अँड डायथेन अमाइन म्हणजे हा एक प्रायमरी अमाइन आहे, हा एक सेकंडरी अमाइन आहे. यांच्यात कुठल्या कुठल्या केमिकल टेस्ट आहेत तर ते आपण स्टडी करायच्यात. चॅप्टर वाईज बघूया. चॅप्टर वाईज काय काय करायचंय. जसं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये मागचं तर सर्व मी सांगितलं ते करणारच, पण SN1 आणि SN2 रिॲक्शन कन्फर्म केले आहेत का ते बघून घ्या, कारण याच्यावरती बरेचसे प्रश्न येतात. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मध्ये कायरल कार्बन इनॅन्शिओमर्स वगैरे हे केलेले आहेत का हे बघा, याच्यावरती सुद्धा बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात. त्याच्यानंतर त्यांच्या सर्वांच्या ज्या प्रिपरेशनच्या रिॲक्शन्स आहेत, त्यांच्या सर्वांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, केमिकल प्रॉपर्टीज त्या केलेल्या आहेत का हे कन्फर्म करा. त्यानंतर काही असे क्वेश्चन्स विचारतात की कन्वर्ट द फॉलोइंग प्रोपीन टू प्रोपेन-1 ऑइल. बरेच जणांना याच्यात रिॲक्टंट कोण आणि प्रोडक्ट कोण हे समजत नाही. प्रोपीन टू प्रोपेन-1 ऑइल याचा अर्थ प्रोपीन हा रिॲक्टंट आहे, प्रोपेन-1 ऑइल हा प्रोडक्ट. बेन्झिल अल्कोहोल टू बेन्झिल सायनाइड, बरं, रिॲक्टंट टू हा प्रोडक्ट. इथेनॉल टू प्रोपेन नायट्राइल, बरं, रिॲक्टंट टू प्रोडक्ट. असे क्वेश्चन सुद्धा बोर्ड एक्झाम्सला राहतात. तुम्ही यांचं सुद्धा आपल्या नोटबुक्स मध्ये आपल्या नोट्स मध्ये बघायचं, आपल्याला आन्सर्स लिहून दिलेली आहेत ती करणार. त्याच्यानंतर कधी कधी असे सिक्वेन्सचे प्रश्न असतात की ABC फाइंड आउट करा, AB फाइंड आउट करा. जसं 2-ब्रोमोब्युटेनचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं, त्याची अल्कोहोलिक क्यूएच बरोबर रिॲक्शन झाली तर A मिळतो, त्याची ब्रोमिनेशन केलं तर B मिळतो, त्याचं NaNH2 बरोबर रिॲक्शन गेली तर C मिळतो. तिथे पूर्ण रिॲक्शन सॉल्व्ह करणार. आयसोप्रोपिल अल्कोहोल काय करतो, PbR3 बरोबर रिॲक्ट झाला तर A मिळतो, तर A काय, एक्सेस ऑफ अमोनिया बरोबर रिॲक्ट झाला तर B काय मिळतो. तर अशा रिॲक्शन सुद्धा विचारल्या जातात. यांचे सोल्युशन्स आपल्या नोट्स मध्ये ऑलरेडी आहेत. गिव्ह द प्रिपरेशन ऑफ इथिल क्लोराइड फ्रॉम. आता इथिल क्लोराइड तयार करायचं आहे फ्रॉम इथेनॉल, इथेनॉल किंवा इथिल अल्कोहोल असं देतील. मग याच्यामध्ये रिॲक्टंट कोण, याच्यामध्ये रिॲक्टंट आहे इथेनॉल आणि प्रोडक्ट आहे इथिल क्लोराइड. प्रिपरेशन ऑफ इथिल क्लोराइड म्हटलं याचा अर्थ इथिल क्लोराइड तयार करायचं आहे. मग अल्कोहोल पासून इथिल क्लोराइड तयार करायचं आहे. खूप साऱ्या रिॲक्शन्स आहेत, बरं. त्याच्यामध्ये आपण PCl3, बरं, SOCl2, HCl, ल्युकस रिएजंट वाली रिॲक्शन, कुठली रिॲक्शन घेऊ शकतात की ज्याच्यात अल्कोहोल डायरेक्टली इथिल क्लोराइड देतो. इथिन पासून इथिल क्लोराइड, बरं, मग HCl ची ऍडिशन असेल, बरं, तर ती रिॲक्शन असणार. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ, असाही प्रश्न असतो. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक क्यूएच, म्हणजे हा एक रिएजंट दिलेला आहे. म्हणजे बघा तुम्हाला मी रिॲक्टंट प्रोडक्ट रिॲक्टंट असं सांगितलं आणि एक याच्यात रिएजंट दिलंय की अल्कोहोलिक क्यूएच या रिएजंटची रिॲक्शन 2-ब्रोमोप्रॉपेन बरोबर झाली तर प्रोडक्ट काय मिळेल. बरं, 2-ब्रोमोप्रॉपेन बरोबर जर हा रिॲक्ट झाला तर प्रोडक्ट काय मिळेल असेही प्रश्न राहतात. क्लोरो इथेन बरोबर रिॲक्शन झाली अल्कोहोलिक क्यूएचची तर प्रोडक्ट काय मिळेल. म्हणजे याच्यात रिॲक्टंट आणि रिएजंट दिलाय आणि प्रोडक्ट विचारलेला आहे, तर ते तुम्हाला लिहायचं असतं रिॲक्शनच्या स्वरूपात. थिओरॉटिकल एवढं काही इम्पॉर्टंट नसतं, थिओरॉटिकल लिहिलं तरी काय हरकत नाही, पण बरेच जण यांचे आन्सर थिओरॉटिकल लिहून येतात आणि रिॲक्शनच लिहित नाही. तर रिॲक्शन्स मस्ट आहेत, त्या रिॲक्शन्स येणं गरजेचे असतात. अल्कोहोल्स, फेनॉल्स अँड इथर्स.
राईट एनी टू मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फेनॉल्स. फेनॉल्सच्या कुठल्याही 4 मेथड्स आहेत, त्याच्यावेळी कुठले 2 मेथड्स लिहा. मग फ्रॉम डाउस प्रोसेस असेल, क्युमिन असेल, ॲनिलीन असेल, फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड असेल, यांच्यापैकी कुठले 2 मेथड्स तुम्ही लिहू शकतात. मेटामर्स म्हणजे काय? इथर्स मध्ये मेटामर्स असतात, कीटोन्स मध्ये पण मेटामर असतो. तर मेटामर म्हणजे काय की फंक्शनल ग्रुप सेम असतो, फक्त अल्किल ग्रुप्स जे असतात ना आजूबाजूला त्या फंक्शनल ग्रुपच्या ती बदलतात. हाऊ विल यू कन्वर्ट म्हणजे फेनॉल पासून पॅरानायट्रोफेनॉल तयार करायचं, म्हणजे हा रिएक्टंट हा प्रोडक्ट. फेनॉल टू पॅरानायट्रोफेनॉल म्हणजे नायट्रेशन रिएक्शन. अल्डिहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये तुम्हाला आत्ताच बोलू कीटोन मध्ये पण मेटामर असतो. लॅब टेस्ट हे बघा, ह्या त्या डिस्टिंग्विशच्या टेस्ट, स्किफ्स टेस्ट, टॉलन्स टेस्ट, फेलिंग टेस्ट, सोडियम नायट्रोप्रोसाइड टेस्ट. ह्या टेस्टने आपण अल्डिहाइड्स आणि कीटोन्सला डिस्टिंग्विश करू शकतो. गिव्ह द ऍक्शन ऑफ असाही प्रश्न असतो. HCN, हायड्राझिन, फिनिलहायड्राझिन, हायड्रॉक्झिलामाइन, 2,4-डायनायट्रोफिनिलहायड्राझिन, सेमी कार्बाइड ऑन. मग इथॅनॉल म्हणजे एक अल्डिहाइड, प्रोपॅनॉल म्हणजे एक कीटोन. हे सर्व अमोनिया डेरिव्हेटिव्ह मध्ये येतात आणि ते आपण पुढे स्टडी करणार आहोत की हायड्राझिनची रिएक्शन यांच्या बरोबर झाली तर काय प्रोडक्ट मिळेल. म्हणजे हे त्यांनी एक प्रकारे रिएजंट्स दिलेले आहेत आणि हे आपले स्टार्टिंग रिएक्टंट्स, या दोघांची रिएक्शन झाली तर आपल्याला प्रोडक्ट काय मिळेल असं त्यांनी विचारलेलं आहे. अमाइन्स लास्ट मध्ये काही नाही, फक्त 2च प्रकारचे मोस्टली प्रश्न असतात त्याच्यात. एक म्हणजे बेसिसिटी ऑफ अमाइन आणि एक बेसिसिटी ऑफ अरिल अमाइन. याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न एक्झामला विचारतात. बाकी नॉमेनक्लेचर वगैरे सांगितलेच आहे, क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर, रिॲक्शन्स, प्रिपरेशन्स येणारच, युजेस. पण बेसिसिटी वरती बरेचसे प्रश्न येतात की जसं अरिल अमाइन्स हे लेस बेसिक का बरं आहेत, बरोबर. त्याच्यानंतर सेकंडरी अमाइन हा मोर बेसिक का बरं आहे, अमोनिया का बरं लेस बेसिक आहे दॅन प्रायमरी अमाइन. तर असे प्रश्न तुम्हाला बेसिसिटी वरती, अमाइन्स वरती बऱ्याच वेळेस विचारले गेलेले आहेत. तर ओके, तर मग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हेच सांगितलं की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास कसा करणार, बरं. तर थँक्स फॉर वॉचिंग. आणि हे जे नवनीत पब्लिकेशनचे जे स्मार्ट सोल्युशन्स आहेत त्याचा तुम्ही नक्कीच फायदा